वटपौर्णिमेच्या दिवशी पारंपरिक आणि आकर्षक लूक करण्यासाठी पैठणी साडीला नेहमीच विशेष पसंती दिली जाते. यंदा महिलांमध्ये झुमका डिझाईन असलेल्या पैठणी साड्या आणि आरीवर्क ब्लाऊजची खास चर्चा आहे. या सुंदर कॉम्बिनेशनमुळे पारंपरिकतेसोबतच आधुनिक आणि एलिगंट लूक मिळू शकतो. झुमका पैठणी डिझाईन पदरावर आणि साडीवर नाजूक झुमका डिझाईन असलेली पैठणी सध्या खूप लोकप्रिय आहे. ही कलाकुसर साडीला वेगळेपणा देते. आकर्षक रंगसंगती, मोरपंखी, हिरवा, जांभळा, राणी, गुलाबी आणि रॉयल ब्लू रंगांतील पैठण्या सणासुदीला अधिक उठून दिसतात. जरीच्या काठाची शोभा, सोनसाली जरीचा काठ आणि नाजूक नक्षीकाम यामुळे साडीला अधिकच रिच आणि देखणेपणा प्राप्त होतो. आरीवर्क ब्लाऊज, हाताने केलेले आरीवर्क ब्लाऊज साडीच्या सौंदर्यात भर घालतात. बाही आणि गळ्यावरचे नक्षीकाम विशेष आकर्षण ठरते. मोर आणि फुलांच्या डिझाईन्स, ब्लाऊजवर मोर, फुलं किंवा पारंपरिक आकृत्यांचे वर्क केल्यास संपूर्ण लूक अधिक सुंदर दिसतो. हिरव्या रंगाची खास निवड, वटपौर्णिमेसाठी हिरव्या रंगाची साडी अनेक महिलांची पहिली पसंती असते. त्यावर सुंदर वर्क असलेला ब्लाऊज खूप खुलून दिसतो. उज्ज्वल आणि आकर्षक रंग आवडणाऱ्यांसाठी गुलाबी किंवा राणी रंगाची पैठणी उत्तम पर्याय ठरू शकते. ठुशी, कोल्हापुरी साज, नथ, हिरवा चुडा आणि गजऱ्यासोबत हा लूक अधिकच सुंदर आणि मराठमोळा दिसतो. झुमका पैठणी का निवडावी? पारंपरिक आणि ट्रेंडी लूक मिळतो, आकर्षक नक्षीकाम असतं, सणासुदींसाठी योग्य आहे आणि फोटोंमध्ये रॉयल लूक मिळतो. वटपौर्णिमेला खास, देखणा आणि लक्षवेधी लूक हवा असेल तर झुमका पैठणी आणि आरीवर्कचे ब्लाऊज कॉम्बिनेशन नक्की ट्राय करा.